याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. हळूहळू चला, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. तुका म्हणे सांडा घाटी, तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. कृष्णं नारायणं वंदे, कृष्णं वंदे व्रजप्रियं, कृष्णं द्वैपायनं वंदे, कृष्णं वंदे वृतासुतं. जोडून या कर पायी ठेवी तो माता, पायी ठेवी तो माता. परिसावी विनंती माझे भंडारी जोडून या कर पायी ठेवी तो माता, पायी ठेवी तो माता. परिसावी विनंती, परिसावी विनंती माझे भंडारी नाथा. जोडून या कर पायी ठेवितो माथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. असो नसो भावालो तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका. ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया, जया पूजिले आदरे पांडुरंगे. विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तणु मानवी दिव्य रूपीच केले. न त्यागितिवे दिव्य लोकासी नेले. हृदयी सिंहासन करुणिया माझ्या, बैसे गुरुराया गजाननाथयाचे पायी ठेवाता शिर. तरी भाल पार भवनदीचा गणुदास म्हणे, आली ही पर्वणी घ्यावी ती साधुनी प्रयत्नाने. तैसे श्री गुरूंचे महिमान, आकडितके असे साधन. म्हणून आम्ही नमन निवांत केले, तुम्ही संत माझी आकडा. दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने वढा. होईन मी सुदीन सुवेळ तुझा, मांडीला गोंधळवो. पंचप्राण धिवटे दोन्ही, नेत्राचे वेल्हाळवो. पंढरपूर निवासी तुझे, रंगडी नाचत असेवो. नवसपूर्वी माझ्या मनीची, जाणून या इच्छाओ. मस्तक हे पाया, मस्तक हे पायावरी, यावर करी संगाचा, यावर करी संगाचा, वार करी संगाचा. वार करी मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगत स्वरूप विश्वमालक विश्वकर्ता भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा, आईसाहेब रुक्मिणी देवी ज्ञानशिरोमणी ज्ञानोबाराया, श्रीमंत श्री देहो निवासी तुकोबाराया, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज, सद्गुरु श्री शिवराम महाराज, रंगराव महाराज तथा मंगलमूर्ती स्वरूप श्री गणपती बाप्पा आदी करून
साधू संतांना देवादिकांना नमस्कार करून उपस्थित संपूर्ण प्रभुप्रिय सज्जन श्रोता वर्ग, पाठीमागील संपूर्ण ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी, टाळकरी मंडळी, विनेकरी, मृदंग वादक आणि डोंगराची सेवेकरी, या सर्वांच्या चरणावर मी साष्टांग प्रणिपात नमस्कार करतो. प्रामुख्याने ज्यांच्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो ते साऊंड सर्व्हिसवाले सुद्धा त्यांना नमस्कार करतो. आणि ऐका, या गडचिरोली नामक शहरामध्ये या जिल्ह्याच्या ठिकाणी होऊ घातलेला हा अधिकस्य अधिकम फलम, अधिक महिन्याच्या पर्वावर, पुरुषोत्तम मासाच्या पर्वावर श्रीमद भागवत कथा, ज्ञान यज्ञ तथा अखंड हरिनाम सप्ताह. ऐका, या सप्ताहाचं आयोजन देशमुख परिवारानं केलं. काल आमची माऊली बोललीत की ज्यांच्याकडं देण्याकरता सामर्थ्य आहे ना, त्यांनी देण्याची क्रिया करून दातृत्वाचा स्वाभिमान बाळगावा. ऐका, देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने, हे मुद्दाम असं केलं. ज्याच्याकडे देण्याकरता त्यांनी द्यावं, ज्याच्याकडे ज्ञान वाटण्याचं सामर्थ्य असेल त्यानं ज्ञान वाटावं, ज्याच्याकडं अन्नदान करण्याचं सामर्थ्य असेल त्यांनी अन्नदान करावं. ह्या दोन्ही गोष्टी जमत नसतील ना, तर ज्याच्याकडे प्रेम वाटण्याकरता प्रेम असेल ते नक्की वाटावं. आणि ऐका, या ठिकाणी जमलेली संपूर्ण भाविक भक्त मंडळी आणि काही नातेवाईक मंडळी, या सर्वांच्या सहकार्याने या सप्ताहाला आलेलं हे सौंदर्य ज्यांनी आयोजन केले ते आमचे श्रीमान हरिभक्त परायण, आता म्हणायला हरकत नाही, असे शरदरावजी रंगरावजी देशमुख आणि त्यांचे दोन्हीही सुपुत्र श्रीमान श्रीकांतदादा देशमुख, श्रीमान गौरवदादा देशमुख. ऐका, या परिवाराकडून परमार्थ घडत आहे. प्रामुख्याने सांगेल, अगोदरी हे परमार्थिक घर नव्हतं असं नाही. यांच्या देवघराकडे पाहिल्यानंतर लक्षात येते, जरी पुरुष मंडळी नसती तरी महिला मंडळी भाविकच होती. पण ऐका, या भाविकांना रसिकत्व आणणारं व्यक्तिमत्व याच्या कुटुंबाला मिळालं, हे श्री तुकोबारायची इच्छा. आमची राधाबाई या घराची सून झाली आणि सून झाल्यानंतर या घराला श्री तुकोबाराय कळाले. नुसतं घराला नाही, या नगराला कळाले. आणि ऐका, संपूर्ण परिवाराकडून आप्तजन स्वकीयांच्याकडं या परमार्थिक वैभवाची ही आनंदाचा हा सोहळा पाहायला मिळाला. एक वाक्य मी लहानपणी जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीवर वाचायचो, मुलापेक्षा मुलगी बरी. मी का गप्प बसलो? याच्याकरता दोन उदाहरणं आहेत. एक आमची नावकार महाराजांची नीताताई आणि एक आमच्या बाप्पूंची राधाताई. या दोघींकडे पाहिल्यानंतर लक्षात येते मुलगी म्हणजे काय. विठ्ठल विठ्ठल. मी कधी कोणाची स्तुती करत नाही, कधीच नाही, हा माझा पिंडच नाही, पण वस्तुस्थिती मांडतो. ऐका, एखाद्या क्वालिफाईड जीवन जगत असतानाही वाड वडिलांची परंपरा जोपासण्याचं सामर्थ्य या कन्यारत्नांनी केलं आणि त्याचाच परिणाम या विठूचा. गजर हरी नामाचा झेंडा रोहिला, या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोहिला. 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 आता वर खाली होणारच आहे, पण माऊली माऊली आहेत. या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोईला. चंद्रभागेच्या वाळवंटात, ते वाळवंटात जाऊ द्या, या गडचिरोलीत या रामनगरात झेंडा रोवला. सोपं आहे काय?
ज्यांना फक्त बँडपुळं जमत होतं, ज्यांच्याकडं फक्त डीजे समोर नाचण्याचा आनंद उपभोगत होते, ते आज मृदंगाच्या तालावर आनंद उपभोगतात. हे वैभव या नगराला, या घराला मिळालं, हे सर्व श्री तुकोबारायांची इच्छा असो. तुमच्याकडून अधिकस्य अधिकम फलम या अधिक मासाच्या पर्वावर ज्ञानदान अन्नदान घडावं या हेतून तुम्ही खूप मोठी श्रीमंती दाखवली. ऐका, काही लोकांच्याजवळ काही नसताना उगाच दाखवतात, काही लोकांच्याकडं असून दाखवत नाहीत. हे त्यांच्या जीवनाचं विशेषत्व आहे. काही काहींच्या खिशात फाटकीच नोट असते हो, ते 10ची. उदाहरण आपल्या, पण तरी सुद्धा आम्ही बोलण्याकरता एकामेकाशी तयार नाही. अहंकारित. पण ज्यांच्याजवळ एवढी श्रीमंती आहे, एवढी श्रीमंती असून सुद्धा एवढा सुंदर परमार्थ उभा केलात, या परमार्थाला महाराज पांडुरंगाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे, दृष्ट लागू नये असा हा परमार्थ उभा झाला. आणि या परमार्थाची जमेची बाजू की वारकरी संप्रदायाच्या परंपरेच्या अलिखित नियमांचं तंतोतंत पालन करण्यात आलं. काल माऊली बोलल्यात, या मंडपात आलेले नुसतं कीर्तनकार कलाकार नाहीत, हे वारकरी आहेत, हे विशेष आहे. वारकरी म्हणूनच काकडा झाला. नाही तर आमच्या माऊली नेहमी सांगतात, कथा करायचा हरिपाठ काकडा आणि 36चा आकडा. ऐका, काकडाही झाला, हरिपाठही झाला, कीर्तनही झाले, भजनही झालेत. या मंडपाला दुमदुमून आणणारी ही मंडळी, ही सर्व मंडळी श्री तुकोबारायांची निष्ठावान सेवक आहे. आणि या सेवकांकडून ही सेवा घडली. घ्यावी घ्यावी माझी सेवा या न्यायाने सर्वांनी यथाशक्ती सेवा केली. मात्र या सेवेला घडून आणणारा परिवार श्री देशमुख परिवार आहे. म्हणजे आज त्यांनी माझं पाकिट मोठं भरावं म्हणून स्तुती नाही, त्यातला मी नाही. पण तुकोबारायचं प्रमाण आहे, करता करविता अर्ध पुण्य लाभे. करणाऱ्याकडून पुण्य होईल, त्या पुण्यातला अर्धा वाटा करून घेणाऱ्यांना मिळतो. महाराज ऐका, इतर वेळेला अर्धा मिळतो, पण अधिकात जर करून घेतलात ना तर पूर्णच वाटा मिळतो. हे त्यातली सत्यता आहे, त्रिवार सत्य असणारी वाक्य आहे. आणि म्हणून पूर्ण पुण्याईचा ठेवा देशमुख परिवाराचा ओढवलात. हा सप्ताह उभा झालात. या सप्त्याचं आजचं हे सेवेचं अंतिम सत्र म्हणजे हे सांगतेचं कीर्तन, हे प्रसादाचं कीर्तन, परंपरेनं या कीर्तनाचा हा आनंद आपल्याला उपभोगायचा आहे. ऐका, काल्याच्या कीर्तनाचा अधिकारी मी नाही, पण अधिकारी नाही मग उभा कसा काय झालो त्याचं कारण आहे. या आसनावर उभं करणारी संत मंडळी आहे. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, शृंगारिले बाळ कवतुके. एखाद्या बाळाचा शृंगार आईनं करावा आणि ते बाळ मंडपात आणलं की लोकांच्या समोर सुशोभित दिसावं. तद्वत आमच्या जीवनाचा शृंगार करणारे श्री संत समुदाय आहे. त्या संत समुदायाच्या कृपेने तुमच्या समोर काल्याच्या कीर्तनाकरता उभा झालो. काल्याचं कीर्तन म्हणजे काय? ऐका, देवाच्या प्रसादाचा विचार मांडायचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, इतरत्र बसून तुम्ही काही खाऊ नका, देवाच्या प्रसादे करारे भोजन. संत महानुभावांचं जगाला सांगणं आहे, इतर गोष्टीचं सेवन तुम्ही करू नका. इतर गोष्टीचं सेवन केलं तर तुमचा घात होईल. ऐका, परमार्थ रूपी विषय सोडून जर इतर विषयाचा तुम्ही अनुसरण केला तर एका विषयानं एकाचा घात केला तर ते काही मला सांगायला वेळ नाही. सरळ सांगतो, ऐकणे हा विषय ज्याचा होता त्याचं नाव आहे हरिण. हरिणला भिंचा आवाज खूप आवडतो आणि त्या नादामुळं हरणीचा घात झाला, हत्तीचा घात झाला स्पर्शामुळं. हे विषय ज्ञानोबाराय म्हणतात ते सर्व विषय बाजूला ठेवा. एका ठिकाणी नाथबाबांची गवळण आहे, सर्व विषय सोडून बाई जाऊ हरिपाशी. किंवा सर्व गर्व म्हणा, विषय म्हणा, सकळ विषयांचा विसर पाळून
विषय बाजूला करून भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचं साधन असणारं परमार्थ केला पाहिजे. आणि परमार्थाची फलश्रुतीच प्रसाद आहे. ऐका ऐका, परमार्थ कशासाठी करावं लागते? सोपं सांगू का? सत्यनारायणाची पोथी ठेवली कथा, ऐक ऐक सत्यनारायणाची कथा ठेवली. कशासाठी? कथा झाल्यानंतर काय आहे तुमच्याकडे वाटतात काय? गणपती बाप्पा बसवला, 10 दिवस मोठ्या आनंदानं नाचणं गाणं उळणं. मग गणपती बाप्पा उठवण्याची वेळ आली विसर्जनाची. आता काय आहे? विसर्जन करण्याच्या अगोदर त्याच्या नावाचा प्रसाद आहे. ऐका, परमार्थाचा शेवट हा प्रसादातून होतो. तुकोबारेंनी उगीच कोणासाठी अभंग नाही लिहिले. आता कोणासाठी कोणी अभंग कुठे म्हणते याच्यासाठी केला होता. शेवट तो भला ज्याने खरा प्रसाद पावन केला, प्राप्त केला, माफ करा, त्यानं हा अभंग गोड गावा. त्याच्याकरता हा अभंग आहे. विषयांतर होईल. परमार्थाचा शेवट हा प्रसादात होत असतो. मग 7 दिवस आपण आपल्या या धर्म मंडपात तीर्थस्थापना केली. त्या दिवसापासून आज तगायत रात्रंदिवस जसा वेळ मिळेल तसं नामचिंतन केलं. आयोजकांनी अन्नदान केलं. त्या सर्व कार्यक्रमाची आज सांगत आहे. आणि आजच्या दिवसाचं वर्णन तुकोबाराय करतात. काल माऊलींनी सांगितलं दिवस कसे आहेत. आजी दिवस सोनियाचा ओढवला रंग. आजचा वर्तमान स्थितीचा भाव आहे की आजचा दिवस सोन्याचा आहे. ऐका, येरवी कॅलेंडर मधले दिवस सर्व सारखे, पण भारताच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे 2 दिवस हे विशेष दिवस आहे. एका दिवसाला आम्ही प्रजासत्ताक झालो आणि एका दिवसाला आम्ही स्वतंत्र झालो. तद्वत इतर दिवस वेगळे आणि आजचा दिवस वेगळा. आमच्या माऊली नेहमी कीर्तनाला अभंग घेत असतात. आजी दिवस झाला धन्य सोनियाचा भला. आजचा दिवस धन्यतेचा आहे, आजचा दिवस सोन्याचा आहे, आजचा दिवस भला आहे. आणि या दिवसाचं एवढं वर्णन कशा करता श्री तुकोबाराय म्हणतात. त्याचं कारण आहे आजच्या दिवसाला भगवान परमात्मा प्रसाद वाटणार आहे. ऐका ऐका, आजचं अन्नदान जरी देशमुख परिवाराचं असलं तरी याचं रूपांतर प्रसादात झालं. आणि आमचा साधू संतांच्या लिखाणावर विश्वास आहे. नाथ म्हणतात, बाबा म्हणतात, प्रसाद देतो पंढरीनाथ, घ्या रे दही भात. अरे बाबा, हा प्रसाद घ्या तुम्ही. या प्रसादाला वाटणारा भगवान परमात्मा आहे. वाटी आपुल्या निज हस्ते. आणि अशा प्रसादा करता तुम्ही आपण या धर्म मंडपात आलो. आणि तुमच्या सर्वांच्या सेवेकरता मी या ठिकाणी असणार उभाव. माग माऊली आहे, काय मी बोलावं? एक सांगू का, मी इथं उभं राहिल्यानंतर माझा अभ्यास बोलेल, पण माऊलीकडे पाहिल्यानंतर माऊलींचा अनुभव बोलेल. ज्ञानोबाराय सांगतात, श्री तुकोबाराय सांगतात, अभ्यासापेक्षा मोठा जर काय असेल तर अनुभव आहे. मग नेमका आता माईकचा दोष आहे की माय हे समजून नाही राहिलं. अजून किती जवळून बोला. तुम्हाला खोटं वाटेल, आमच्या गावात एक साधू चिटकला होता. नाही ना, म्हणून मी दुरून बोलतो. आणि व्यासपीठ खोटं बोलायचं नाही. नावानिशी सांगतो, सोपान चौधरी खालीच पडला होता. कोण उचला? खोटं असेल तर विचारून घ्या. ऐका, मी इथं होतो. आजचा दिवस प्रसादाचा आहे आणि प्रसादाच्या दिवसाचं कीर्तन 7 दिवस भागवताची सेवा केली म्हणून आयोजकांनी ज्याचं व्यासपीठ त्याचं कीर्तन व्हावं या हेतून माझ्याकडं दिलं. मी तसा अधिकारी नाही, पण श्री तुकोबारायांची, श्री नाथ महाराजांची, श्री ज्ञानोबारायांची, तुमच्या भाविक भक्तांची सेवा व्हावी या शुद्ध हेतूने या ठिकाणी उभा झालोत. आणि काल्याच्या प्रसंगातील अभंग सेवेकरता निवडला. कारण संप्रदायाची
लिखित नियम नाहीत पण अलिखित नियम आहेत. उदाहरणार्थ कीर्तनकारानं डोक्याला फेटा बांधावाच, लिखित नाही. खरं कीर्तन शुकदेवांचं, श्री शुका आपण करुणी कीर्तन. मग शुकदेवाच्या डोक्याला फेटा आहे का? कधी कधी माझं बोलणं कळू असेल पण सत्य आहे. पण आम्ही फेटा बांधूनच कीर्तन करतो कारण ही आमच्या संप्रदायाची ठेवण आहे. पण संप्रदायाच्या ठेवणमध्ये काही नियम लिखित नसतात, पण लिखित नसलेले नियम सुद्धा पाळावेच लागतात. मी त्याच्या पुढं सांगतो, कधी कधी लिहिलेले नियम वाचणारे पाळत नाहीत, पण ज्यांना वाचता येत नाही ते पाळतात. उदाहरणार्थ एखाद्याच्या कंपाऊंडच्या भीतीवर लिहिलेलं आहे, कृपया इथे कोणी थुंकू नये. वाचणारा वाचते त्याच्यावरच थुंकते, पण न वाचणारा म्हणते कडे इथं काहीतरी लाल लाल आहे, इथं न थुकलेलं बरं. तसं कधी कधी लिखित नियम पाळल्या जात नाही, पण अलिखित नियम तंतोतंत पाळल्या जातात. संप्रदाय त्या तत्वाचा आहे, त्या परंपरेचा आहे. ऐशी आमुची परंपरा म्हणे नामयाचा नारा. तद्वत 7 दिवसाच्या कीर्तनकारानं इतर विषय मांडावे, इतर म्हणजे घरगुती नाही, इतर विषय मांडावे. मग कोणी भक्ती सांगावी, कोणी वैराग्य सांगावं, कोणी ज्ञान सांगावं, कोणी देव सांगावा. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. हे कीर्तन परंपरेची मर्यादा आहे आणि त्याच मर्यादेला अनुसरून काल्याच्या कीर्तनकाराकरता एक बंधन आहे. काल्याच्या कीर्तनकारानं चरित्र उच्चारावं. चरित्रात उच्चारावे उच्चारावे चरित्राते उच्चारावे उच्चारावे. केले गोकुळे गेले गोकुळे केले देवे गोकुळे गोकुळे केले गोकुळे गोकुळे. तुकोबारांनी गाथ्यात सांगितलं, गोपाळांना कलियुगातल्या भाविक भक्तांना की बाबांनो, भगवान परमात्म्याचं प्रासादिक म्हणजे कालारूपी कीर्तन ऐकत असताना इतर काही ऐकू नका. चरित्र ते उच्चारावे. देवानं केलेलं चरित्र उच्चारण करा, पण कोणाही नाही. रामायणातली रामकथा वा रामायणातले प्रसंग काल्याच्या कीर्तनात जास्त रंगवू नका. काल्याच्या कीर्तनात रंगवायचं असेल तर केले देवे गोकुळी. देवानं जे गोकुळात चरित्र केलंत ना, ते चरित्र गुणगान करा. महाराज, भागवताचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल, माझ्याकडं दोन्ही सहित आहे. भागवत पूर्वार्ध आणि श्रीमद भागवत उत्तरार्ध. दोन्ही ग्रंथ मी पाहूनच भागवत सांगितलं. मी सुरुवातले सांगितल्या कथा न पाहू. पण मग एक दिवस मला एक महात्मा भेटला, फकीर होता. बोले महाराज, विद्वान के पीछे मत जाओ. तुकाराम महाराज का अभंग आहे, हिंदीतला होता. त्यानं मला अभंग सांगितलं, पाहून या ग्रंथ. आपण लोकांकडे जाऊ नका, आपली दिशा योग्य असली पाहिजे. तुम्हाला नाही श्लोक सांगता येत असतील तर श्लोकाचा अर्थच सांगा. इथं मराठी धड नाही बोलता येत. हरिपाठात कधी कधी पंचायत आहे. हरिपाठात काही काही शब्द काही काही असे म्हणतात की बाप रे बाप, ते ऐकून कान फाटतात. मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार, ते भ्राता राहिलं भात्राच असे जर सांगितलं ना हरिपाठातल्या चुका तर 12 याच्यातच बसतील. हरिपाठातल्या पंचायत आहे. श्लोक नाही वाचता आली तरी चालतील, जगाच्या समोर त्या श्लोकाचे सरळ अर्थ सांगा. म्हणून दोन्ही भागवत समोर ठेवून मी कथा केली. मी पुन्हा सांगतो, कथा करत असताना आम्ही कोणी कथा करावं या दृष्टिकोनातून कधीच कथा करत नाही. त्या कथेतला काहीतरी भाव मला कळावा
या दृष्टिकोनातून कथा संप्रदायाच्या नियमानं तुमच्या समोर सांगितली. ती चांगली झाली की वाईट झाली, त्यात काही उणीव राहिली ते मला नाही माहीत, ते तुम्हा ऐकणाऱ्यांना कदाचित माहीत असेल. इथं चिंतन आहे. श्री तुकोबाराय सांगतात काल्याच्या कीर्तनकारानं गोकुळातलं चरित्र वर्णन करावं. आता एक शंका आहे, गोकुळातलं चरित्र का वर्णन करावं? तर त्याकरता तुकोबाराय म्हणतात हा अभंग पहिल्यांदा पूर्ण वाचा. कारण तुकोबाराय म्हणतात या कलियुगातले लोक 2 प्रकारचे, तसे 3 प्रकारचे, पण व्यवस्थेनं 2 प्रकारचे. एक दीन आहे, एक दुर्बळ आहे. दीन आणि दुर्बळ अशी सुखराशी हरिकथा. हरिकथा हे सुखाची रास आहे. ज्याला खायला भेटत नसेल का नाही त्यानं फक्त पॉम्पलेटच पाव बॅग घेऊन चालले न बोलावता. कोणी या मंडपात यावं. भुक्ती मुक्ती फुकाचसाठी या मंडपात आल्यानंतर तुम्हाला काहीच विचारल्या जाणार नाही. कथा लागली की कथेत बसा, पंगत बसली की त्याच्यात बसा, कोणी उठवणार नाही. ऐका, ही कथा सर्वांकरता आहे आणि या कथेला तारू भव सागरीचे हे विशेषण आहे. आणि या कथेच्या माध्यमातून, या मंडपाच्या माध्यमातून कृष्णचरित्र आम्ही ऐकावं. त्याच्या मागचं कारण आहे भगवान गोपाळ कृष्णाला काय म्हणतात. आमच्या माई साहेब समोर आहेत. महाराज जवळ असते पण ओळखल्या जात नसते. मी नेहमी सांगत असतो प्रत्येकाचा गुण पहा, दोष पाहू नका. वृंदावनात आम्ही गेलो होतो मीरा मावशीसोबत पायी परिक्रमेले. त्यांनी मला कृपा कटाक्ष भाजनम नावाचं राधिकेचं अष्टक त्यावेळेला ते गुरुजी होते सोबत शिकवलं. सांगू का जरा नीट आहे का, गोकुळातला जो देव आहे ना त्या देवाचा एक स्वभाव आहे. कोणता? तुकोबाराय म्हणतात कृपा करी म्हणूनी. गोकुळातल्या देवानं कृपा केली, येणारा कोणी यो, पुतना आली तरी तिला मोक्ष, अगासुराच्या आत शिरले तरी त्याला मोक्ष. प्रत्येकाला सुखच दिलं. सुख देणारा दाता त्याचं नाव आहे विटेवरी ज्याची पाऊले समान. आणि त्याचा हा अवतार आहे कृष्ण अवतार. कृष्ण अवतारातल्या लीला जर तुम्ही ऐकल्यात ना तर त्या लीला ऐकण्याचा परिणाम आहे महाराज सुखाच्या व्यवहारे सुखलाभ झाला. तुम्ही सर्व सुखाच्या अधिकाराचे व्हाल. आणि म्हणून श्री तुकोबाराय सांगतात चरित्र ते उच्चारावे गेले देवे गोकुळी. आणि नुसतं उच्चारू नका. 7 दिवस कथा झाली म्हणजे झालं बाबा एकदाच, असं नाही. कधी कधी तर तुमच्याच बायाचा पोथे इथला एक वाक्य सांगतो, घेतला वसा टाकू नये. चालू केला ना सप्ताह आता देशमुख परिवारानं, म्हणजे मी पुढची सोय लावतो असं नाही बरं. त्यातले आम्ही साधू नाही, माऊली नाही, मी नाही. आम्ही तर एकदा कार्यक्रमावरून गेल्यावर त्याचा आमचा काही संबंध नसतो. ऐका, घेतला वसा टाकू नये. त्या पद्धतीनं जर तुमच्या वाटेला अशी सेवा करण्याचा योग येत असेल निदान 3 वर्षातून तो नक्की करावा. आणि त्या विषयाच्या संबंधानं आवड धरावी. तुका म्हणे आवडी धरी करी कृपा म्हणून. भगवान परमात्म्यानं कृपा करावं म्हणून त्याच्या या विषयाची आवड धरा. चरित्र ते उच्चारावे, इतरत्र गोष्टी उच्चारू नका. महाराज हरी बोला नाही तरी बोला. देव सोडून दुसरा विषय गाऊ नका. तुकोबाराय तर स्वाभिमानानं सांगतात गायीन ते लीळा चरित्र पवाडे. अरे बाबा आम्ही दुसरं गाऊच नाही, त्याचं ते चरित्र गाऊ ज्या चरित्रात या बाबानं गायी चारल्या. गायीनं ते लीळा चरित्र पवाडे. गोपिकांसोबत याने अनेक प्रकारचा आनंद उपभोगला. गवडियांसोबत अनेक खेळ खेळले. ते चरित्र आम्ही गाऊ, कारण ते चरित्र मानवाला शुद्ध करणार आहे. ऐका, रामचरित्र माणसाला सिद्ध करणार आहे
आणि कृष्ण चरित्र माणसाला शुद्ध करणार आहे. म्हणून शुद्ध होती नारी नर कृष्ण चरित्राच्या संबंधानं संत महात्म्यांनी अभंगाईत लिहून ठेवलं. आणि त्याच अभंगाचा आश्रय करत आपण असं चिंतन करूयात, आपण असं मनन करूयात. 7 दिवस आपण कृष्ण चरित्राची कथा ऐकली. आणि आजचं हे काल्याचं कीर्तन, काल्याच्या कीर्तनाकरता उभा झालोत. काल्याच्या कीर्तनाचा नियम सांगितला, चरित्र ते उच्चारावे, म्हणजे इतर कीर्तनकारानं काही सांगू नये. आता आपलं आपल्याला गोड वाटते हे एक विशेष आहे. इतर कीर्तनकारानं काही सांगू नये. कीर्तनकारानं सांगावं तर देवाच्या विषयी जास्तीत जास्त सांगावं आणि इतरत्र विषय कमी सांगावेत. आता उलट झाले, आमच्या तारखा कायम राहाव्यात याकरता इतरत्र विषय भरपूर सांगणं चालू आहेत, देवाचे विषय कमी सांगणं चालू आहेत. आणि लोकांनाही तेच गोड वाटायला लागलं. मला चिंतन सांगायचं आहे. श्रीमंत श्री तुकोबाराय सांगतात, चरित्र ते उच्चारावे. आणि तदनुषंगानं आपण या काल्याच्या कीर्तनाला उपस्थित आहोत. ऐका, हा काला जो आहे ना, काल्या नावाचं प्रकरण फार कठीण आहे. परमार्थातला काला फार कठीण आहे. कालवा कालव करणार याच्यातही आले. आता मी माफी मागतो माऊली, तुमच्यासारखा माझा स्वभाव आहे. मी एका परंपरेत कीर्तनाला गेलो तर शहाणे म्हणतात हा आमच्या कळपातला नाही. फक्त दुर्दैव आहे ते अस्तीन वयानं मोठे फक्त समोर म्हणावते येईल. परंपरेचा नाही म्हणजे माझ्याकडून हरिपाठ पाठ करून घे तू. तुमच्या परंपरेतला जर हरिपाठ मला आला नाही तर कीर्तन देऊ नको. म्हणजे मी कीर्तनाकरता हापापलो असं नाही, पण निदान भावानं भावाच्या संबंधानं असं बोलू नये. दुर्दैव वाटतं या गोष्टीचं प्रामाणिकपणे दुर्दैव वाटतं. आणि मला एवढंच सांगायचं आहे, कालवा कालव करणारे खूप असतील, काला करणारे संपले. काला करणारे संपलेत. काला करणारा पहिला आहे, त्याचं नाव देव, देवानंच काला केला. आणि काला करणारे दुसरे, त्यांचं नाव संत, काला करती. आता काला करणारे नाहीत. सांगू, जगातला सर्वात दुर्मिळ विषय आहे काला. दुर्मिळ, किती दुर्मिळ, तो इथं मिळत नाही याचं नवल नाही हो. जिथं प्रत्यक्ष देव राहतो त्या वैकुंठात सुद्धा काला दुर्लभ आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष लाभ संत संग, विशेष लाभ संत. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष लाभ संत संगे, विशेष लाभ संत संगे. जगद्गुरु तुकोबारायांनी गाथ्यात लिहिलं, आमच्या माथ्यातलं नाहीये. पंचम वेदातली भाषा आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. या काल्याचा विषय वैकुंठात भेटत नाही हो. वैकुंठात राहणाऱ्या, स्वर्गातल्या राहणाऱ्या देवाला मनुष्य देह फार आवडतो. त्याचं कारण आहे, याची देही घडे देवाचे भजन. आणि दुसरं कारण आहे, या ठिकाणावर मिळेल. वैकुंठात जो दुर्लभ आहे तो काला. विशेष हा लाभ संता संगे. आणि म्हणून संत कृपा झाली, इमारत फळा आली. इमारत म्हणजे ते देशमुख परिवाराचं घर नाही, हे तर अगोदरच महाल आहे हो. इमारत म्हणजे ही जे इमारत पाहून राहिलो ना आम्ही हरिनामाची, या इमारतीला निर्माण करणारी संत कृपा आहे. संत कृपा झाली, इमारत फळा आली, विषयांतर होईल. ऐका, म्हणून आपण कालारूपी प्रसाद घेण्याकरता उपस्थित आहोत. तुकोबारायांनी दंडक दिला म्हणून आपल्याला देवाचं चरित्र पाहावं लागेल. ऐका, त्रेतायुगापर्यंत भगवान परमात्म्याने अनेक अवतार घेतलं. देवाच्या अनंत अवताराच्या कथा आहेत. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. पण देवाच्या अनंत अवतारापैकी एक अवतार विशेष आहे, एक विशेष आहे. त्या एक विशेष अवताराचं नाव आहे कृष्ण अवतार. विशेष अवताराचं ऐका, माणसाचं जीवन 100 वर्षाचं आहे हो. पण त्या 100 वर्षातल्या आयुष्यात काही काळ विशेष असतो. काही काळ
आणि तो अनुभवलेला काळ माणूस मरेपर्यंत हृदयात ठेवतो, मरेपर्यंत तो विशेष काळ. उदाहरणार्थ सांगतो, काल रात्री आम्ही 1 वाजेपर्यंत माऊलीनं आम्ही बसलो. माऊली म्हणले, बुवा काय सांगावं तुम्हाला, भोजने बुवा, रंगराव बुवा, हे जे शिवराम बुवा, हे लोक एवढा होतो तेव्हा पाहिले. तो आनंद अजूनही त्यांच्या हृदयात ठासून भरलेला आहे. त्यांनी जगासमोर प्रगट करावं याचं काही गरजच नाही, जग तसं राहिलं नाही ना. जिसने पाई उसने छुपाई. पुन्हा ऐका, त्याच्या पुढचं ऐका. काही काळ विशेष असतो. भगवान परमात्म्याच्या अवताराचे अनेक काळ आहेत, अनेक युगात तो देव अवताराला आला. संभवामी युगे युगे. पण त्याचं द्वापार युगातलं येणं काही विशेष आहे. का विशेष आहे ऐका. द्वापार युगातलं येणं आला दैत्याकरता, पण दैत्याकरता आलेला देव दैत्याचं वध अगोदर करत नाही. कृष्ण जन्माच्या अभंग वाचा. देव आला कशा करता. पृथ्वी माता म्हणते बुडविला धर्म, अधर्म झाला फार. अधर्माला वाढवणारे दैत्य वाढले, मातले. त्यांच्या वधाकरता यानं यावं. हा आला, पण ज्या कामासाठी आला ना ते काम या बाबानं दूर ठेवलं. कंस मारण्याकरता आला, कंस चानूर मर्दन म्हणून प्रगट झाला, पण कंसाला थोडंसं ढिलाई दिली. मांजरीचं तसंच असते. मांजरीची नजर उंदरावर पडली की तिला माहीत आहे फिरून हे गिराईक आपलंच आहे, जाईन कुठं. पण मांजर आहे ती, मांजर मुद्दाम डोळे लावते हो का, उंदराले मारू देते उड्या, पण त्या उड्या मारणाऱ्या उंदरानं सुद्धा मांजरीकडे पाहावं. पण मांजरीकडे पाहिल्यानंतर असं समजू नये मांजर झोपली. तुकोबारायांनी सांगितलं, पाहतो उंदीर घेऊन जाई बोका. हे प्रमाण असंच आहे. हे कृष्ण चरित्रासंग सोबत लावा. कृष्ण परमात्मा आला, पण आल्या आल्या सांगितलं जरा मामाला आणखी काही काय काय करायचं आहे करू द्या, योग्य वेळ येऊ द्या. मग योग्य वेळ येईपर्यंत जसं जसं आजही काही लोक योग्य वेळ पाहणार आहे. काही आरती होते, काही प्रसाद वाटतात, ही योग्य वेळ आहे. इतर काळ मग ते बाजूला थांबतील, पण प्रसाद चालू झाला की दोन्ही इकडे मोकळे करावं लागतील, इकडून आहे निकडून आहे. प्रसाद आहे तो विशेष सांगायचं आहे. भगवान परमात्म्याने कृष्ण अवताराला यावं आणि अवताराला आल्यानंतर देवकीला सांगावं, वसुदेवाला सांगावं, बाबा मी तुमचा म्हणून जन्माला आलो. फक्त एक सांगतो, या अवतारात मला दोन्ही तबले वाजवायचे आहेत. आता कोणाचीच इच्छा अपूर्ण ठेवायची नाही. तुमचा म्हणून आलो, पण तुमच्याकडं राहू शकत नाही, कारण मला राहण्याकरता रिझर्वेशन झालेलं आहे. माझं रिझर्वेशन आहे गोकुळात. सरळ देवकी आणि वसुदेवाला म्हणतात कृष्ण परमात्मा अष्टमीच्या रात्रीला, की एका श्रावणवद्य अष्टमीच्या रात्रीला देव म्हणतात, वसुदेवा हे देवकी माता मला या ठिकाणी ठेवू नका, मला नंदाच्या घराला न्या. का न्या? त्याचं कारण आहे, गोकुळ गाव गोकुळ नाही. गोकुळ गावाला गोकुळ नका म्हणू, गाव नका म्हणून नुसतं. गोकुळातले लोक नाहीत. गोकुळातल्या गवळणी वेदाच्या श्रुती आहेत. गोकुळातले गोपाळ हे अनेक जन्मातल्या साधना करणारे ऋषी, जपी, तपी, महामुनी आहेत. त्यांनी देव आला म्हणून अवताराला यावं. काही काही गोपाळ तर प्रत्यक्ष देव आहेत, ज्यांनी गोपाळ म्हणून अवताराला यावं. आणि अशा गोपाळांच्या भेटीची, अशा भक्तांच्या भेटीची आवड देवाला लागलेली आहे. म्हणून मजनेही गोकुळाला. ऐका ऐका, म्हणून मजनेही गोकुळाला. उगाच देवानं गोकुळाची आशा धरली नाही. तुकोबारांनी गाथ्यात प्रमाण लिहिलं, चांगला माणूस असा कधीच म्हणत नाही मला वांगल्याची भेट हो. वांगल्याची भेट होतच नाही, होऊच नाही म्हणते. माझे जातीचे मज भेटो कोणी. देवानी सरळ सांगितलं, यांच्यात न राहता चांगल्यात राहिलेलं बरं. चांगले गरीब असले तरी चालतील, चांगले गरीब असले तरी चालतील.
आम्ही खटला चालवणारे लोक, महापेक्षा तर माऊली आहेत. माऊलीच्या खटल्यात तर असे काही लोक आहेत माऊली असल्या जे कोणालाच बसवर येत नाहीत. पण रंगराव बुवाची ठेवण आहे, शिवराम बुवाची ठेवण आहे. जे कुठंच चालत नाही तेले आम्ही चालवतो आणि बरोबर वेळेवर पाठवूनही देतो. कारण परिस्थिती असते, आम्हालाही कोणाला पाठवा वाटत नाही, पण परिस्थिती आहे. ऐका, विनोद बाजूला करा. जो सर्वांना चालून घेतो त्याचं नाव देव. देवानं गोकुळात यावं, गोकुळ गाव निवडावं आणि गोकुळ गावात आल्यानंतर गोकुळ गावची परिस्थिती बदलली. ऐका, देव आल्यानंतर परिस्थिती बदलते. येरवी रामनगरातला हा रस्ता आहे, या रस्त्याला येरवी आम रस्ता म्हणावं. हा येण्याचा जाण्याचा आम रस्ता होता. या रस्त्याला काही किंमत नाही, रस्ते तसेच असतात, रस्त्याला काही किंमत नाही. पण रस्त्यावर हा मंडप पडला, व्यासपीठ उभं झालं, तीर्थ बसलं. आता हा रस्ता सामान्य आहे काय? या रस्त्याचा विचार केला तर आताची परिस्थिती येण्याची पंथे चालू जाता किंवा तेनेचे पंथे, तेने म्हणा की येणे म्हणा, हा रस्ता सोपा नाही. ही सोपी पायवाट आहे सध्या, कारण हा मंडप आहे. हा मंडप काढला, हे भजन बंद झालं की मग हे आम. पण आता हे विशेष आहे. असो, भगवान परमात्मा गोकुळात आला आणि गोकुळाचं विशेषत्व झालं. अधिकम जयती, गोकुळ गावाला सौंदर्य प्राप्त झालं, गोकुळ गावाला श्रीमंती प्राप्त झाली आणि गोकुळ गावाला ऐका सुख प्राप्त झालं. किती सुख प्राप्त झालं? तुकोबाराय म्हणतात, त्या सुखाला मोजता येत नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. आणि ऐका, किती सुख झालं, किती सुख झालं. ज्या लक्ष्मीनं कोणाकडे न पाहावं ती लक्ष्मी सुद्धा गोकुळात येऊन नांदायला लागली. त्याचं कारण आहे, जगाचा मालक तिथं आला. मग ज्या अर्थी मालक आला त्या अर्थी मालकासोबत. मी मुद्दाम खाली पाहून राहिलो, असं पाहिलं तर काही लोक म्हणते आम्हालाही म्हटलं आम्ही जोडपेनं आलो, तू नाहीच नाले का तुझा, म्हणून मी खाली पाहिलं. तर बरं, मी सर्वदेवांना कुठे मालकासोबत मालकी नसते बरं. जे मालक आहेत त्यांच्यासाठी सांगतो. आमचं दुर्दैव असेल सध्या, पण मालकासोबत मालकी. हे मालक मालकी. आणि खरं सांगू का, लक्ष्मी नारायणच शोभते. लक्ष्मी नारायण उगाच नाहीत म्हणत आपल्या इकडे लक्ष्मी नारायणाचा जोडा. असो, भगवान परमात्मा ज्या गावाला आला त्या गावाचा शोध लक्ष्मीनं घेतला. आणि लक्ष्मीनं देव यायच्या अगोदर घरोघरी शिरावं. आणि देव येते, आमचा मालक येते, या भावानं प्रत्येकाच्या घरी जाऊन नांदावं. घरोघरी झाला दैन्य दारिद्र्याचा त्रास आला. दैन्य दारिद्र्य सुट्टीवर गेलं आणि गोकुळ गावात सुख झालं. आता तुम्हाला भरपूर भजनं येतात माऊलींच्या भाषेत. जर बोला, या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन, धन्य ते वैष्णव जन, जेथे लक्ष्मी सहिता शोभे नारायण, जेथे लक्ष्मी
वैकुंठ सोडून संतराने राहिला वैकुंठ सोडून संतराने राहिला. संत महात्मा म्हणतात सुख प्राप्त करण्याकरता देवानं सुद्धा वैष्णवाकडे यावं. वैष्णव प्रिय असणारा देव गोकुळ गावात आला. त्याचा परिणाम लक्ष्मी घरोघरी नांदायला आली. त्याचा दुसरा परिणाम दैन्य दारिद्र्याला त्रास झाला. पण ऐका, गोकुळ गावाचं वैभव वाढलं, एवढं वाढलं की महिला मंडळी भजन करते. किती सांगू मी, सांगू कुणाला. आता ते तसं गायला आमच्याकडे वेळच राहिला नाही. आता घड्याळ पाहायला 11:20 झाले. पण आयोजकांनी किती सांगू मी सांगू कुणाला आजी आनंदी आनंद झाला आनंदी आनंद टाळी. हा किती सांगू मी सांगू हरी बोल. कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला. किती सांगू आणि काय काय सांगू. कृष्ण परमात्म्याने अवताराला यावं. यमुनेच्या तीरावर गोकुळ गावात आरती गात असताना असंच आहे, अवतार गोकुळी हो. देव प्रगट झाला मथुरेत, पण देवाचा खरा अवतार गोकुळातून. गोकुळी झालाय. हा आणि ऐका, त्या गोकुळ गावात देव आला. अनन्य साधारण भक्ती करणाऱ्या त्या भाविकांनी, त्या गोपाळांनी लालाला पाहिलं. आणि त्या नंदनाला पाहिल्यानंतर सावळा देखीला नंदा सावळा देखीला नंदाचा सावळा देखीला नंदाचा सावळा देखीला नंदाचा सावळा देखीला नंदाचा देवे आनंदाचा पुराला देवे आनंदाचा पुराला सावळा देखीला नंदाचा सावळा देखीला नंदाचा त्या गोकुळ गावाला आनंदाचा पूर आला. त्या गोकुळ गावातल्या लोकांना सुख झालं. नुसतं लोकांना सुख झालं नाही, यमुनेला सुद्धा सुख झालं, गायींना सुद्धा सुख झालं. त्या वृंदावनातल्या वृक्षांना, वेलींना, दगडांना सुद्धा सुख झालं. जगाचा मालक आला म्हणून. आणि ती जगाची सुखाची पहाट असणारा भगवान परमात्मा त्या गोकुळ गावात आला. ऐका, द्वापार युगातलं देवाचं चरित्र सुरू झालं. संपूर्ण चरित्र मी सांगणार नाही, तेवढा माझा अधिकार नाही वा तेवढा वेळ नाही. ऐका, भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळात आले. आणि गोकुळात आल्यानंतर देवानं अनन्य साधारण लीला केली. एक ऐका, एखादा मोठा माणूस झाला अधिकारानं की त्यांना सामान्य लोक आवडत नाही. नाही 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 आवडत. क्वालिफाईड माणसाला येर गाबाळ नाही आवडत. बसमध्ये आम्हाला अनुभव येते. कधी कधी 2-2 दिवसाचा प्रवास असतो, कपडे धुतलेले नसतात, मळलेले कपडे. आणि ते मळलेले कपडे घालून बसमध्ये चढलो आणि एखादा क्वालिफाईड तिकडे खरं की खोटं. खरं. ऐका, एकदा मोठं झालं की लहानांची संगत नाही आवडत. पण देव विशेष आहे. देव जगाचा मालक आहे, अनंत ब्रह्मांड उदरी. आणि त्या बाबानं गोकुळात यावं, संग कोणाचा करावा. काल आपण चिंतन केलं, गवडियाचे ताक पिरे. गोकुळात आला, नंद बाबाला सुख दिलं, यशोदेला सुख दिलं, रोहिणीला सुख दिलं. नंदवाड्यात लहानाचा मोठा होतो. ऐका जरा नीट, भगवान परमात्मा गोकुळात कायम नाही. देवाची लीला फक्त 11 वर्ष 56 दिवसच आहे. अर्धवाक्य घेऊन जाऊ नका. आता देवाचे विग्रह भरपूर आहे, पण गोकुळात देव
11 वर्ष 56 दिवस राहिला. श्रीमद भागवत कथा सांगते. आणि त्या कथेनुसार देवानं ज्या ज्या लीला केल्या त्या लीला काही तुमच्या आमच्यासारखे ढोमे झाल्यावर नाहीत केल्या. आता आमच्या लीला लागल्या हो चालू. आता पोरायचे लग्न करायला लागतात ना आता लीला. ऐका, देवाच्या लीला आहेत पण कोण्या वयात? ये दशे चरित्र केले नारायणे, रांगिता गोधने राखीत आहे. भगवान परमात्मा रांगणाऱ्या अवस्थेत होता तेव्हा या देवानं लीला केल्या. आणि त्या लीला ऐका, फार गोड आहे. त्याच्या खोळ्या ऐका, त्या ऐकल्यानं आम्हाला सुख होईल. आणि श्री तुकोबारायांनी त्या लीलेतली एक लीला आज गायची. त्या लीलेचं नाव आहे काला प्रकरण. भगवान परमात्म्यानं गोकुळात यावं. दूरदृष्टिकोन असतो शहाण्या माणसाचा. शहाण्या माणसाचा दूरदृष्टिकोन. माझे वडील मला एक वाक्य सांगायचे, जोड कराव काळीची खर्च कराव लाखाचा. रस्त्यानं जाताना दसडी जरी दिसलीत ना ते उचलून कुठेतरी बांधण्याच्या कामी येईल. ही भूमिका व्यवहारात राहणाऱ्या माणसानं करावी. पण ऐका, खर्च कराव लाखाचा. ज्याच्याजवळ असेल ना त्यांनी अशा कार्यक्रमात खर्च करण्याच्या साठी मागं पुढे पाऊच नाही. आणि मी पुन्हा सांगतो, स्थिती नाही, ही वस्तुस्थिती आहे. आम्ही 7 दिवसात अनुभवलं. फक्त मागा, आम्ही द्यायला तयार आहोत. मला विशेष सांगायचं आहे, भगवान परमात्म्याने दूरदृष्टिकोन ठेवला. कंस मारायचा आहे. देव गोकुळात आले. देव आल्यानंतर आनंद उत्सव आहे. आनंद उत्सवात देव लहानाचे मोठे होत असताना राक्षस मारले, काग बगरिठा मारले बाळपणी, अवघी दैत्यखानी बुडविली. आणि जेव्हा हा बाबा चालायला लागलात ना आणि नंदवाड्याच्या बाहेर पहिलं पाऊल टाकलं ना, देवाने एक शिकवण सांगितली, काल भयावह आहे, एकटं राहू नका. हे न झालेले आहे त्याच्यासाठी आहे आणि एकलकोंडे आहेत त्याच्यासाठी आहे. एकटं राहू नका. हा काळ आहे, एकटा जो राहील तो फसला म्हणून समजा. एकटं राहू नका. एकल्याचा नवे खेळ. बाबा संघटित राहाल तर सुख नांदेल. परिवारात सुख कधी? एकत्रित असाल तरच. विभाजन झालं की सुख कमी दुःख जास्त. विषयांतर होईल. देवाचा दूरदृष्टिकोन आहे. आणि देवाने सांगितलं, आता आपल्याला एकट्यानं लीला केल्या. आतापर्यंत हा अगासूर एकट्यानं मारला, रिठासूर एकट्यानं मारला, बकासूर एकट्यानं मारला, कागासूर एकट्यानं मारला, धेनुकासूर एकट्यानं मारला. हे राक्षस एकट्यानं मारले. पण कंस एकट्यानं मारायचा नाही. कंसाला मारेल मीच, पण कंसाला मारत असताना कंस कसा मारायचा वा कसा मारला हे दाखवण्याकरता सोबत आणि इतर राक्षसांचा नायनाट करण्याकरता सैन्य सोबत पाहिजे. ऐका, संघटना उभी केली पाहिजे. ज्याच्याकडे संघटना उभं करण्याची ताकद आहे, ज्याच्याकडे संघटना टिकवण्याची ताकद आहे, त्याचं पद कधीच खारिज होत नाही. ही कला असली पाहिजे. इथं नवल आहे. भगवान श्रीकृष्णांनी अगदी खेळण्याच्या वयात बळीराम दादा संघ यशोदेच्या अंगणातून बाहेर पडावं आणि गोकुळातल्या पोरांकडे लक्ष द्यावं. आम्ही नेहमी सांगत असतो, आमच्या मंडपात जे 60च्या पुढचे आहेत, जे 40च्या पुढचे आहेत, ते आता जणू संपले. म्हणजे गेले असं नाही, संपले. पण हे जे 3 बसलेले आहेत ना समोर, ते झोप, हे 3 जे बसलेले आहेत ना, हे भारताचं भविष्य आहे. त्याचं सांगितलंच नाही. त्याने 3 ते 4 घंटे एकट्यानं विना वाजवलं. कोण? हे 3 नाही, त्याच्या नाही, पण यायचं सांगायचं. त्याच सांगतो ना. ऐका, माऊलीनं आठवण करून दिली. हे समोरचे 3 महत्वाचे, मागचे 3 महत्वाचे. त्या मागच्यानं समोरच्याकडे पाहून शिकाव. या तिघायनं सप्ताह काढला, काळ्या वाजवा. तिघायनं कसा? नाही तर काही काही गावात 6-7 विनेकरी असतात ते भांडतात. लय भांडणारे विनेकरी पाहिलेत, पहारेकरी. महाराज
माहिती पडला नाही 7 दिवस कसा विना वाजवला. महाराज कोणाचं इच्छा असेल तर अर्धा तास घेऊन पा. एक जण तो चालू करत हे यटगण घ्या महाराज यटगण कोण घ्या काही लोळणं म्हणतात. सोपं नाही वाद्य खांद्यावर घेणं. याच्यासाठी टाळी वाजवा. फन करते ते फन नागासारखं पण वाजवते बरा. कलेला दाद दिली पाहिजे. न नाचणारही नाचते पण पेणारही नाचते. वाजवते बरा. ऐका माझा स्वभाव आहे. मी त्याला कितीही बोलत असेल तरी त्याला राग येत नाही. आला तो मनात धरत नाही ते विशेष आहे. मनात धरलं असतं तर टिकलं नसतं ते. पण त्याच्यासाठी बोलतो. ऐका हे मागचे 3 महत्वाचे आहेत. या तिघांच्याकडे लक्ष द्या. म्हणजे मी त्याच्या आई वडिलांना नाही सांगून राहिलो. अशी जी संतती आहे त्यांच्याकडे लक्ष द्या. भारताचं भविष्य आहे. देवाच्या लक्षात आलं हे गोकुळातले पोरं खाया पियाले एवढे आहेत तरी अंगानं सोकले. देवानी सांग ए गडे हो इकडे या रे गडे हो धरू का इकडे या. काय लोक संगतीत राहणार. एकटं राहू नका. संगती माझी करा. पुन्हा ऐका देवाला प्रश्न केला देवा तुझी संगती कशा करता. देवाने सांगितलं त्याच्या मागचं कारण आहे. आपल्याला चांगलं करायचं आहे आणि चांगलं हे एकट्यानं होत नसते. समजा देशमुख परिवारानं त्या परिवारातच कार्यक्रम केला असता झाला असता पण असा आनंद आला नसता. हा आनंद आला सर्व आयोजकांना मदत करणारी ही तुमची मंडळी गडचिरोलीवाली अकोल्यावाली आपल्या भागातली या सर्वांच्या सहकार्यानं या सप्त्याला हा आनंदाचं स्वरूप प्राप्त झालं. विषयांतर होईल. श्रीमंत श्री तुकोबाराय सांगतात देवानं गोकुळातल्या गोपाळांकडे पाहिलं. दूरदृष्टिकोन पाहिला. रावण म्हणजे कंस मारायचा आहे. कंस मारण्याकरता शक्ती पाहिजे. शक्तीशिवाय काही चालत नाही. 2 गोष्टी माणसाजवळ असल्या पाहिजे. त्या माणसाच्या जगण्याला किंमत आहे. एक तर शक्ती असली पाहिजे एक तर युक्ती असली पाहिजे. काय काय असली पाहिजे. शक्ती असली पाहिजे एक तर युक्ती असली पाहिजे. आमच्या कीर्तनकारांकडे एक वाक्य लक्षात असलं पाहिजे. दुनिया झुकती है दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. एकानं फक्त दिल्लीतून सांगावं ताट बजाना ताट. वाजवली की नाही. दिवे लगाना लावलेच दिवे. हर घर तिरंगा लावलाच तिरंगा. आता सध्या लोक त्याच्याकडे विशेष पाहून नेत राहिले तो भाग वेगळा. कालांतरानं लोकांना किंमत कमी वाटते तो भाग वेगळा. फक्त चिंतन पहा. झुकाने वाला चाहिए. जगाच्या मालकानं पाहिलं या गोपाळांकडून क्रांती करून घ्यायची आहे आणि क्रांती करण्याकरता गोपाळांनी च्याकडे आता हसण्याचं कारण फक्त तुम्हाला काही वाटू नका देऊ. माय आवडता पदार्थ तोच आहे. नाही तुम्ही तिकडे नका पाहू. मी चहाचा आशिक आहो. मी श्लोकच असे ऐकले मा मित्राच्या हातून. चहा चहाचं गोविंद काफीचं गरुड ध्वजा सर्वस्य चाहम हृदय सन्नी इष्टो. जाऊ द्या. कृतयुग में अमृत मिले. त्रेतायुग में फल मिले. द्वापर युग में मिले घी. कलयुग में तो चाय मिले. फू फू करके पी. सुरखी पिओ आनंद प्या. आमचे गुरु महाराज आहेत नामदेव महाराज म्हणून प्रथमेशले माहीत आहेत परमहंस. त्याचा आवडता विषय होता घरोघरी चहा मागसी आणि लीला भक्ताला दाविषय. प्या प्या खरंच प्या. विठ्ठल 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 विनोद झाला. मी इथं होतो. भगवान परमात्म्याने गोपाळांकडे पाहिलं. गोपाळांकडे पाहिलं लक्षात आलं यांची शक्ती महत्वाची यांची युक्ती महत्वाची आहे. यांच्या शक्तीत बदल केला पाहिजे. अशक्त जीवन कामाचं नाही. काही 35 वर्षाचे पाहिले की असे वाटतात मिया रोती किंवा सुरती वैसी आहे.
त्याच्यापेक्षा म्हातारे पुरले. शक्ती कामाची आहे आणि युक्ती कामाची आहे. गोपाळांच्याकडे अनेक युक्त्या होत्या, अनेक. गोपाळांकडे अनेक युक्त्या होत्या. गोपाळांकडे अशी युक्ती होती, लांब गेलेली गाई जवळ यायची. फक्त त्यांनी वाजवलेलं वाद्य, त्या वाद्याचा आवाज ऐकला की गाय जवळ यायची. हे गोपाळांच्या जवळ युक्ती. ज्यांचं जनावर ऐकतात ते का कमी अधिकाराचे असतील काय? म्हणून ज्ञानोबारायांचं ऐकावं लागलं रेड्याला. तर ज्ञानोबाराय गोपाळांपैकी प्रमुख गोपाळ आहे. जाऊ द्या, श्रीमंत श्री तुकोबाराय सांगतात, देवानं गोपाळांकडे पाहिलं, कंस मारायचा आहे. कंस मारण्याकरता आपल्याला यांना एकत्रित केलं पाहिजे आणि एकत्रित आलेले सर्व एका अधिकाराचे नसले पाहिजे. कल्पना करा बरं, इथं सारे ह भ प जमले असते ना तर देशमुख परिवाराला एवढं भारी गेलं असतं. प्रामुख्याने सांगतोय, खटल्यातले भेटले तुम्हाला म्हणून बरं आहे. आमचे गुरुजी म्हणतात, एखादी म्हैस वागवणं पुरली पण साधू नाही. तो या काळातला चंदनाचा पाट, चांदीचं ताट, चांदीचा चमचा, अधिक महिन्यात जेवायला बसला की म्हैस वागवणं पुरली, साधू वागवणं नाही. मला प्रामुख्यानं सांगावं या परिवारानं, एकाचं तरी कोणती अशी एवढी तरी तक्रार यांची नाही, त्यांची नाही. ते तर कोणत्याच गोष्टीत कमी पडले रे. पण यायची हमी देतो मी, विण्यावाल्यापासून सेवाधाऱ्यापर्यंत. महाराज तळमळीनं सेवा केली. असो, मला चिंतन सांगायचं आहे. देवानं त्या गोपाळांना पाहिलं, गोपाळांकडून क्रांती करून घ्यायची. गोपाळांना सांगितलं, असं राहून जमणार नाही, तुम्ही सशक्त व्हा. देवाला सांगितलं, देवा ते जमणार नाही, घरी ताकाचे सरोवर, आमच्या घरी दही दूध लोणी भेटत नाही. देवानं सांगितलं, जे भेटत नाही ते मिळवण्याकरता आणि ते मिळवून देण्याकरताच मी आलो. मी तुमचं नेतृत्व करायला तयार आहे, तुम्ही माझ्या पाठीमागे येता का? देवाला विचारलं, देवा तुझ्या पाठीमागे आल्यानं काय होईल? ते काय होईल ते मी नंतर सांगेल, अगोदर येता का सांगा. माझे गळी कोण कोण? गोपाळांनी हात वर केले, काहींनी हात खालीच ठेवले. त्या खाली ठेवलेल्या हात असणाऱ्या गोपाळांकडे देवानं पाहिलं. देवानं सांगितलं, गडो तुम्ही खाली हात ठेवून मागं राहू नका, तुम्ही सर्वांनी माझ्या मागं या. अभंगाच्या पहिल्या याला तरी या रे लागे, याला तरी या रे लागे, तरी यारे लागे, याला तरी यारे लागे, याला तरी या रे लागे, याला तरी या रे लागे, याला तरी यारे लागे, लागे, याला तरी यारे लागे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो ओटा भरी, आजी देतो ओटा भरी. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आमची देतो पोट भरे, पोट भरे, आजी देतो पोट भरे. श्री तुकोबाराय देवाला सांगतायत, देवा या गोपाळांचं मत आहे, कारण तुकोबाराय गोपाळ इथे. गोपाळांचं देवा तुझ्या संगतीत कशा करता येऊ आम्ही? देव सांगले, एक गोष्ट सांगू का, इतरांच्या मागे जाण्यात काही अर्थ नाही, तुम्ही माझ्या मागे या. आश्वासन आहे माझं, आव्हान आहे. याल तरी यारे लागे, आज नाही आले तरी एक दिवस यावंच लागेल. म्हणून तुम्ही माझ्याकडे आलेले चांगले. गोपाळ म्हणले, देवा ठीक आहे, माणूस जिवंत असताना स्वार्थाशिवाय कुठंच जात नाही. तुम्हाला काय वाटते आम्ही काही तर सेवा करायला आलो काय? आमचा स्वार्थ आहे. डोंगरावरच फक्त सेवा, डोंगराच्या खाली उतरलं की स्वार्थ. मग ते राम महाराज असो की ते माऊली असो की ते आमचे संता महाराज असो, डोंगरावर सेवा. खाली उतरलं की मग परमार्थ जरी असला तरी तो स्वार्थ लपू आणि केलाच पाहिजे.
स्वार्थ लपून केलेला परमार्थही कामाचा, उगाच परमार्थाचा आव आणून अर्थ नाही. ऐका, इथं चिंतन आहे. गोपाळांनी सांगितलं देवा तुझ्या संगतीत यायला काही हरकत नाही. आम्ही आतापर्यंत अनेकांची संगत केली, काय भेटलं आम्हाला? यात सुख नाही बाबा, त्यात सुख नाही. सुख नावाचा विषय कुठंच नाही. देवाने सांगितलं तेच तर पंचायत आहे. जिथं ते आहे तिथं तुम्ही जात नाही, आणि जिथं ते नाही तिथं मरमर करता. त्या गोपाळांना सांगता तुम्ही इकडं तिकडं कुठंच लक्ष देऊ नका, माझ्याकडे सर्वच या. अवघे, अवघे या शब्दात सर्वच आले. जाणते, नेनते, कमी वयाचे, जास्त वयाचे, गोरे, काळे, ठेंगणे, उंच, सर्व अवघे माझ्या मागे मागे. गोपाळांनी विचारलं देवा ठीक आहे, तुमच्या मागे येऊ. आल्यानंतर काय होईल? तुकोबारानंतर आजपर्यंत देवाचा संवाद आहे. देवाच्या मुखातले शब्द तुकोबाराय सांगतात. देव गोपाळांना आव्हान करतात, ऐका तुम्ही जर आमच्या मागं आलं तर आम्ही तुम्हाला काय देऊ? उदाहरण घ्या, फॉर एक्झाम्पल निवडणूक असली की मग आव्हान करावं लागतं. ऐका, तुम्ही जर आमच्याकडं पाहिलत ना तर येत्या 5 वर्षात आम्ही तुमच्याकडं कोणतीच तक्रार ठेवणार नाही. असते ना, असंच असते ना. जर माझ्या लाडक्या बहिणींनी माझ्याकडं पाहिलं तर मी 1500चे 2100 देईल. ते भेटले की नाहीत भेटले ते काही मला सांगायचं नाही, पण लोकायले द्या लागते चॉकलेट, द्या लागते का नाही? चॉकलेट दाखवल्याशिवाय काम होत नसते. द्यायचं की न द्यायचं देणाऱ्याचा विषय. देवाने सांगितलं तुम्ही माझ्याकडे या. देवा आलो तर होईल काय? तुकोबापर्यंत आजपर्यंत जे तुम्हाला मिळालं नाही ना ते भगवान परमात्मा तुम्हाला देतील. हे भगवंताचा शब्द आहे. भगवंत म्हणतात आज तुम्हाला एवढं देईल, एवढं देईल की तुम्ही स्वतः म्हणाल नको नको. अभंगाचं दुसरं आज देतो पोट भारी, आज देतो पोट भारी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. पुऱ्या मनाला तो भारी, पुऱ्या मनाला तो भारी, आज देतो पोट भारी, पोट भारी, आज देतो पोट भारी. तुकोबाराय म्हणतात देवानं सांगितलं तुम्ही आमच्याकडे आले तर आम्ही तुम्हाला हा विषय देऊ. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. तुम्ही म्हणाल महाराज आता बस, आता ह्याची जेऊ, इथपर्यंत तुमचा भाव होईल. तुम्ही आमच्याकडे या. देवाला सांगितलं ऐका, फक्त आम्ही जेवढे चांगले, जेवढे भोळे, तेवढे आमचे नियम कठीण आहेत. नियम कठीण आहेत. दिसतो वारकरी, पण वारकरी जातवान झाले की नियम कठीण आहे. काकडा आहेच, पारायण म्हणा, कथा म्हणा आहेच, संध्याकाळी हरिपाठ आहेच, रात्री झोपायच्या अगोदर जागराचं कीर्तन वा भजन आहेच. ऐका, जिथं काहीतरी प्राप्त होत असतो तिथं नियम आहे. उदाहरण देतो, लावून घेऊ नका, घरकुलात नंबर आला पाहिजे असं वाटते. कोणाचाही येते की अगोदर कागदपत्र सादर करावं लागतात. साधा पुरस्कार घेणाऱ्याने विचारा, मी घेतला नाही अजून. पुरस्कार मिळवण्याकरताही कागदपत्र द्या लागतात. एवढे कार्यक्रम झाले ते भानगडी आहे. मग नंबर लागला तर लागला. घरकुलात तसंच आहे. लाभार्थीची यादी वेगळी आणि जे लाभार्थी नाहीत त्यांची वेगळी यादी वेगळी. तसंच आहे. देव म्हणतात माझ्या संग या, फक्त आपली एक अडचण आहे, आपल्याजवळ गडबड चालत नाही. कीर्तन उभं झालं ना, आता गडबड चालत नाही. रात्री 12ची गाडी आहे, चालू द्या. नाही माऊली पाठी मागाय तर मला टेन्शनच नाही. पण समोर ते त्याचं पाहतील, ते खाऊन गेलंच आहेत काही ना काही. ते का उपाशी आले. ऐका, तुकोबाराय सांगतात देवानं सांगितलं तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला पोटभर देऊ. फक्त एक आमची अट आहे, गडबड चालणार नाही, हळूहळू चला. हळूहळू चला, हळूहळू चला,
हळूहळू चला 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 कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला 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 आधी देतो बोट भरी आधी देतो बोट भरी श्री तुकोबाराय म्हणतात देवानं सांगितलं आमच्याकडे या तुम्हाला पोटभर मिळेल फक्त एक अट आहे अट हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला आणि तुकोबाराय सांगतात ऐका देवानं सांगितलं गड्यो तुम्ही एकदा आले रे या नगरी एकदा आले आणि या नगरीत आल्यानंतर माझं दर्शन फार दुर्लभ आहे आमच्याकडे ते ठाव्याचे भजनं असतात त्या ठाव्याच्या भजनात ते गवळ म्हणतात ते या हरीचे घर किती दूर घर किती दूर या हरीचे देवाचं घर खूप लांब आहे आपल्यापासून देव फार तसा जवळच आहे पण त्याला शोधण्याकरता तो लांब आहे तसंच आहे ना आपलं आपल्याला दिसत असते काय तुझं आहे जवळच दिसत नसते दिव्याखाली पुढचं तुम्ही म्हणा ऐका भगवान परमात्मा गोकुळातल्या गोपाळांना आव्हान करतात माझ्या संगतीत या शेवटी शेवटच्या चरणात सांगताय तुका म्हणे सांडा घाटी तेने नका भरू पोटे बाकीच्या विषयात रममाण होऊ नका ते खाल्ल्यानं तुमचं पोट तर भरणार नाही उलट तुमच्या शरीराची प्रकृती बिघडेल हे खाण्याच्या संबंधानं जसं आहे तसं विषयाच्या संबंध नाही इतर विषयात जर तुम्ही रममान झाले तर महाराज बडा बिकट यमघाट पुढचं फार अडचणीत जीवन असेल म्हणून सावध व्हा माझ्या पाठीमागं या देवाचं आव्हान गोपाळांना आहे आता गोपाळांनी एक शेवटचा प्रश्न केला देवा ठीक आहे हम आपके साथ है हम आपके साथ आहे दिलं आश्वासन हातवर केले फक्त अट आता तुमच्या सर्व गोष्टी आम्ही ऐकल्या तुझ्या संगतीतून करायचं काय देवानं सांगितलं एक करायचं जे आम्हाला प्राप्त करायचं आहे ते आमच्या हक्काचं आहे लोक मोर्चे काढत होते आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं हे असते ना स्वातंत्र्य आमच्या हक्काचं होतं ते मिळवण्याकरता घरात बसून जमलं नाही संघटना तयार करून संघर्ष करावा लागला गोपाळांना सांगितलं दही दूध तुमच्या हक्काचं आहे गड्यो तुम्हालाच खायला मिळत नाही जे खायला हक्काचं असून मिळत नसेल त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात त्याच्यासाठी संघर्ष करावा लागतो तुम्ही माझ्या संगतीत या देवाच्या संगतीत गोपाळ आले गवळी यांच्या घरी गेले गवळणींनी त्यांना परमात्मा भगवान परमात्म्याला आपल्या घरी बोलवावं आणि ऐका भगवान परमात्म्याला खऱ्या अर्थानं भुलवणाऱ्या गोपिका आहेत गोपिकांना कृष्णाने बोलवलं याच्यात काही नवल नाही पण गवळण नाथांची या कृष्णाला या कान्हाला भुलविले गोपीने कृष्णाला भुलविले गोपीने कृष्णाला भुलविले गोपीने कृष्णाला बोलविले गोपीने कृष्णाला बोलविले गोपीने 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 कृष्णाला भुलविले गोपीने कृष्णाला भुलविले गोपीने गोपीने कृष्णाला भुलविले गोपीने कृष्ण परमात्म्याला भुलवणाऱ्या गोपिका आहेत नाथांचं प्रमाण आहे ते नाथ महाराज म्हणतात गवळणींने
कृष्णाला बोलवलं, 12 वाजले, ऐकू आलं, पाय समजले. आणि त्याच्यापेक्षा मला आयोजकांनी सांगितलं होतं सिग्नल पुढे लोक चालू द्या. पहिला सिग्नल पडला आणि दुसरा सिग्नल आहे नैवेद्य लोक चालू द्या. असो, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोपाळांना सोबत घेतलं. गवळणींनी बोलावलेलं आहे. त्या गवळणींच्या घरांचे पत्ते काढले आणि पाहुणे घर एकांताचे एका गवळणीच्या घरी गेले. रात्रीच्या वेळेला गेले. देवानं जे गोपाळांना सोबत घेऊन केली ते चोरी लीला आहे, चोरी लीला आहे. देवानं सांगितलं आपण चोर संघटनेचे सहकारी आहोत आणि चोर संघटनेचे सहकारी असल्यामुळे आता आपल्याला चोरी करावी लागेल. देवानं अनन्यसाधारण चोऱ्या केल्या. प्रारब्ध हे शिळेदही माझे खादले गे भाई. ऐका, देवानं अनन्यसाधारण चोरीच्या लीला केल्यात. त्याचं वर्णन एवढ्या काही वेळात होणार नाही. देवानं चोरी केल्यानंतर काही गवळणींच्या घरी तर अशा लीला केल्या. एक गवळणी त्या गोकुळात सर्वात सुंदर होती, सर्वात सुंदर, तिच्यासारखी सुंदर कोणीच नाही. आणि देवानं तिची एवढी जिरवली. तिच्याच घरी गेला, तिच्याच घरचं दही चोरलं आणि तिच्याच तोंडाले बैलगाडीचं वगण लावलं, जिरवली. गवळण दुसऱ्या दिवशी सकाळी उठली तर गवळणीच्या जवळचा तिचा बुवा उठला आणि बुवानं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर हसायला लागला. काय तू सुंदर दिसते. तिनं तर आणखीच साडी व्यवस्थित केली, मग घराच्या बाहेर पडली. तू का म्हणे हासे जण. अख्खं गोकुळगाव हसायला लागलं. शेवटी एक वयस्कर गवळण म्हणे काही सुचते तुले, आरसा पाहिनं. आणि मग तिनं आरसा पाहिला आणि डोक्याला हात लावलं. काय होतीस मी, काय होतीस तून, काय झालीस तू. तिनं पाहिलं, मग साबण घासलं, मग माती घासली. देवानं लावलेला रंग जात नाही. नाही नाही नाही. त्या गवळणीला जिरवलं. एका गवळणीची तर नवऱ्याची दाढी, तिची वेणी, तिची गाठ पाडली. अख्ख्या गवळणींना नासवलं. तुकोबाराय म्हणतात नाथमार साधू संतांचं म्हणणं आहे गवळणींच्या तक्रार आहेत. देव यशोदेच्या ठिकाणी, यशोदे तुझा कृष्ण एवढा तुला गोड वाटे, पण तुझ्या कृष्णाचं काय कार्य आहे हे आम्हाला विचारणं. त्यानं काय काय केलं. शेवटी त्या कृष्णाच्या खोड्या ऐकल्या. यशोदेला कळालं. यशोदेनं त्याला ताकीद दिली, तू कुठंच जायचं नाही. तो कुठं गेला नाही. त्यानं घरात खोड्या चालू केल्या. त्याच्या घरातल्या खोड्या पकडल्या. त्याला उखळाला बांधलं. विमलार्जुनाचा उद्धार झाला. आणि देवाच्या लक्षात आला आता जास्त सोंग करण्यात मजा नाही, सोंग केली पाहिजे. आमची माऊली मला नेहमी सांगते, बुवा पावल्या खेळल्या पाहिजे पण जास्त वेळ नाही. त्याच्या काही गोष्टी मी डोंगरावरूनच लिहून गेलाय. त्याला सांगितलं होतं तुमच्याच गोष्टीच लक्षात ठेवी. सोंग करायचं, सोंग केलंच पाहिजे. त्याच्याशिवाय मजा आहे काय. हळदीच्या कार्यक्रमात गेला आणि मुकाट्यानं बसला. सोयरे तुला का चांगलं नाहीत म्हणतील ना, थोडंसं हळद लावा लागेल. आंबी नाही म्हणत मी, थोडंसं नाचायला लागेल. तिकडे गेल्यानंतर तसं जैसा देश वैसा सोंग करावं. पण ऐका, केलेलं सोंग थांबवता आलं पाहिजे. हे सोंग सारिले या रूपे अनंते. देवानं खोड्या केल्या आणि त्या थांबवल्या. थांबवत असताना त्याच्याने थांबवल्या. त्याच्यातही शिक्षण दिलं की घरातले लेकरं नुसतं घरात ठेवू नका, ते शाळेत पाठवा. यशोदेनं लालाला गोशाळेत टाकलं. गायी चारण्याकरता हा बाबा गायी गोपाळ घेऊन यमुनेच्या तीरावर गेला. गाय गोपाळ, गाय गोपाळ, गाय गोपाळ बना, हो गाय गोपाळ बना, गाय गोपाळ बना बना बना, गाय गोपाळ बना. गाई गोपाळ, गाई गोपाळ, गाई गोपाळ, गाई गोपाळ
सोबत घेऊन बलराम दादांच्या समवेत वृंदावनात आला. देवानं गोपाळांना आवाज दिला, गोपाळांनो ऐका, आता आपण शाळेत आलो. शाळेत आल्यानंतर बऱ्याच गोष्टी शिकायच्या असतात. काही गोष्टी वर्गात शिकायच्या असतात आणि काही गोष्टी मैदानात शिकायच्या असतात. म्हणून शाळेला ग्राउंड असतं. काही गोष्टी मैदानात शिकाव्या लागतात. नुसतं वर्गात शिकलेल्यांचा विकास नसतो होत. गोपाळांना सांगितलं, गोपाळो गाई सोडून द्या. सोडल्यात गाई. पेंद्या आला, देवा गाई विचित्र आहेत रे. या गायीत एक गाय तुझ्याच आवडती आहे, तिचं नाव आहे मन. मनेरी गाय तर फार कठीण आहे, ती ओढाळ आहे. देव म्हणले त्याचं काळजी करू नका, त्याची व्यवस्था मी सोबत आणली. तू ग म्हणे तो राख म्हणे रे, तू का म्हणे तो राख म्हणे राम म्हणे रे, तुका म्हणे तू राख म्हणे रे. गोपाळांनी म्हणावं, देवा तुका म्हणे तू राख रे मनेरी, तू मनेरी रूपे गाय राख. देवाने त्यांना काळजी करू नका, त्यांच्या सर्वांची व्यवस्था माझ्या कमरेला आहे. देवाच्या कमरेला 3 वाद्य आहेत, त्यापैकी वेणू दाखवला, पावा दाखवली, काळजी कुठंच जाणार नाही. एक ऐदी गोपाळ होता झोपाळ्या, त्याला झोपलोय प्रिय. तो म्हणे मग देवा असं करू ना, पाळणे टांगून झोपू. गोपाळाला कन्हैया म्हणला, त्याच्यासाठी आलो का झोपा काढायला आलो का आपण? झोपा काढायला, झोपा काढायला नाही आलो. जागी राहा. आणि जागी राहून नुसतं जागी राहू नका, मी सांगतो ते करा. शिदोऱ्या झाडाले बांधल्या, काठ्या बाजूला करा केल्या, आणि करा गोल. या रे गडे ओ धरू घाई. आणि घाई म्हणजे गोलाकार करून आता आपल्याला नाना प्रकारचे खेळ खेळायचे. आणि देव गोपाळांच्या सोबत खेळ खेळले. कोणते कोणते? अबक दुबक तिबक पोरा तिगुल खेळ मांड. 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 खेळ विटी दांडू गुण खेळ विटी दांडू. खेळ विटी दांडू गुण खेळ विटी दांडू. अबक दुबक तिबक पोरा तिगुल खेळ मांड. अबक दुबक तिबक पोरा तिगुल खेळ मांड. अबक दुबक तिबक पोरा अबक दुबक तिबक पोरा खेळ बावरा 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 बावरा. खेळ बावरा 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 बावरा. या राधिके तानोरा, या राधिके तानोरा. राम कृष्ण गोविंद हरि नारायण नित्य भजन करा. कृष्ण गोविंद हरि नारायण नित्य भजन करे. नित्य भजन करा. भजन करा.
वृंदावनात नाना प्रकारचा खेळ खेळला. हमामा, लगोरी, आटापिटा, हुतू या हुतू खेळण्याची मजा फक्त माऊलीच. या हुतू ते बाकीचे ते येते हुतू ते हे हुतू कोण म्हणते याच्यातलं तर कळलं माहित नाही कला करायले. तुम्हाला मुद्रा रामकृष्ण हरी गोविंद नारायण निशिदिन भजन करारे हे खेळ खेळले. आणि खेळ खेळल्यानंतर देवांना कळाली गोष्ट आज काही विशेष घटना होणार आहे. आणि देवांनी स्वर्ग सोडला. आजी ओ समरावती काला पहावया देव विसारती देह भावा बोला. देव विसारती देह भावा बोला. आजी ओ समरावती क्षेत्रात जी परिसीमेच्या पलीकडे त्या वृंदावना क्षेत्रात काही देव येऊन उभे आहेत. आजी ओ समरावती काला पहावया येती देव विसरती देह भाव आपुला. देहभान विसरून उभे. काहींना अपेक्षित आहे थोडा तरी लाभ झाला पाहिजे. ते जळात मासे बनलेले देव जळी झाले मासे. आणि ऐका म्हणून संत महात्म्यांनी आव्हान केलं चला बाई पांडुरंग पाहू वाळवंडी. चला बाई 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 दोन प्रमाणांचा आश्रय घेतला. तर चला बाई पांडुरंगी पाहू वाळवंटी हो मांडियेला काला भोवती गोपाळांची दाटी हो. दुसरं चला बाई वृंदावनी रासलीला पाहू नंदाचा बाळ येणे केला नवलाऊ. महाराज दोन वेळेला चला म्हणता येत. इथं गोकुळातून वृंदावनात आलेले गोपाळ खेळलेले खेळत असणाऱ्या गोपाळांचा तो आनंद ब्रह्मदेवानं पाहला. आणि ब्रह्मदेव म्हणतोय धन्य त्या गोपिका धन्य त्यांच्या गायी. आणि हे गोपाळ तर त्याही पटीचे धन्य आहेत. त्यांच्यासोबत खेळया जे जो या गोपाळांचा मेळी. आणि खेळ खेळे वनमाळी या भगवान परमात्म्याने खेळ खेळावं. खेळ रंगात आले. रंगता रंगता महाराज खेळ किती वेळ गोड वाटेल. कीर्तन किती वेळ 12 वाजले आता वाजून गेले. आता रंग खाली उतरून राहिला. मेकअप किती वेळ इथं फवारे आहेत म्हणून बरं आहे. नाही तर मेकअप किती वेळ घामाच्या लाटा आला की गेला मेकअप. तसं कीर्तन वा खेळ ज्यांचं शरीर तुमच्या आमच्यासारखं आहे हे थकतं शरीर. गोपाळांनी सांगितलं देवा बस झाला आता खांदी भार पोटी भूक काय खेळावयाचे सुख बस झालं. देव म्हणले मग अरे अजून खेळू ना. एक गोपाळ तर भांड्याला बस झालं तुझी घोंगडी चांगली ना आमाशी का दिली वांगली रे. तू यासारखं ठेवा लागत होतं मग पाहा लागत होतं. कुंभार म्हणजे योग्य गुरु चल्याले सर्वच काही देत नसतो. एक कमी ठेवतो. त्याच्या मागचं ठेवलंही पाहिजेत ते. नाहीतर मग हा गुरु सारखा होईल ना. इथं विशेष आहे. देवानं सांगितलं ठीक आहे तुमचं म्हणणं आहे ना खेळायचं नाही स्टॉप थांबवला. आता काय खांदीबार पोटी भूक जेवायचं. देव म्हणलं मग चला चला वळवू गाई. गोपाळांनी म्हणलं देवा तावर आमचा भरोसा नाही. तू गाई आणायला जाय ना आम्ही शिदोरे आणतो. त्याचं
कारण आहे तुले का कालच आमच्या साऱ्याच्या एकट्यानं खाल्ल्या तू नाही तार भरोसा नाही एवढी गोपाळांची चूक आहे एवढीच म्हणून कौतुक पाहावं या नाव ब्रह्म एकानं मला भागवतात उभं राहून प्रश्न केला म्हणजे गोपाळ कसे का चोरीले गेले तुमचा देव चोरीले जाते गोपाळ चोरी का गेले सांग त्याला कारण सांगितलं अरे बाबा त्याने देवावर विश्वास नाही ठेवला देवा तू शिदोरी आणायला जाऊ नको तेवढ्या चुकीमुळे देव ब्रह्मदेवानं गोपाळ चोरले 1 वर्ष काला नावाचं प्रकरण थांबलं महाराज ब्रह्मदेवाकडे तक्रारच जाऊ दिलं नाही जयचं गोपाळ जो गोपाळ होता त्या गोपाळाचं रूप धारण केलं आणि या बाबानं त्या गवळ्याच्या घरी नांदावं 1 वर्षानंतर ब्रह्मदेवाला कळालं कोणाचा कडून कोणती तक्रार नाही कोण काही दिलं नाही बेपत्त्याचं कोणतं स्टिकर लावले नाहीत काय झालं येऊन पाहतो तर काय जे गोपाळ ब्रह्मलोकात आहे तेच गोपाळ वृंदावनात आहे शेवटी ब्रह्मलोकातले गोपाळ आणले आणि मग कृष्ण परमात्मा आपला बाप आहे म्हणून ब्रह्मदेवाला समजलं ब्रह्मदेवानं साष्टांग लोटांगण घेतलं त्या वृंदावनाच्या मातीत त्या गोकुळाच्या मातीत त्या ध्वजभूमीत आणि मग भगवान परमात्म्याने पुन्हा वाळवंटाच्या त्या भ्रमणरेतीवर गोपाळांना बसवावं भगवान शुकदेवजी महाराज म्हणतात गोपाळांना कमळाकार बसवलं लहान लहान गोपाळ जवळ आहेत मोठे मोठे गोपाळ दूर आहेत याच्यातून राजकारण शिकवलं आता ते सर्व सांगण्याकरता वेळ शिल्लक नाही आणि भगवान परमात्म्याने सर्वांच्या शिदोऱ्या बोलावल्या पण देवानं पहिल्यांदा अड घातली माझी जशी आहे तशी आण गोपाळ होय ते जसं जमते तसं पट्टे काय आमचा गडी तसाच आहे असं आम्हाला जमते नाही चाललो घरी फक्त मी आहो म्हणून तो बरा आहे आला असता आता लोक आकुले होऊन नाही तर आता लोक तर चक्कर मारून आला असता तो सोपं नाही ऐका भगवान परमात्म्याला गोपाळ म्हणतायत गोपाळ देवा आमची जशी आहे तशी स्वीकार कर आमच्या घरी कोणी नाही आमच्या घरची परिस्थिती तशी नाही देवानं ऐकलं देवानं सर्व गोपाळांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या त्याचा केला काला भगवान शुकदेवांनी तो रंगवला बिभ्रद वेणुम झटपट शृंगवत्रेचे कक्षे वामे पाणमशुनकलम तत्फला निंगलेषु तिष्ठनमध्ये सदो हास्य नर्भ विस्वय स्वर्गे लोके मिशित भुभुजे यज्ञ भोगबाल केली गोपाल कृष्ण भगवान भगवान परमात्म्याने तो काला केला गोपाळांनी तो काला खाल्ला आणि गोपाळांनी काला खाल्ल्यानंतर गोपाळांना एक अड घातली गडे हो या काल्याचा अधिकारी कोणी नाही भाग्याचा तो पावे येथे इथं कोणी येऊ शकत नाही काला कोणी सेवन करू शकत नाही अनाधिकारी लोक वेटिंगवर बसलेले आहेत आणि त्यांच्याकडे बोट दाखवलं सांगितलं तुमचे हात पाण्यात धुवू नका इकडे पाय पाण्यातल्या मासोळ्या नाहीत हे स्वर्गातले देव आहे मग देवा काय करायचं काय गोपाळांना देव सांगतं करायचं काय म्हणजे त्यावेळेस का चमचे होते काय हे बोट आता करून दाखवू काय चाखून घ्या गोपाळांनी चाखावे आणि गोपाळांनी चाकल्यानंतर महाराज तो सोहळा अनुभवला भोगू सुखाचे सोहळे आणि तो अनुभवल्यानंतर गोपाळांनी कमरेवर हात ठेवला आणि देवा ऐक आता तुझी चालतीये तुझ्या चालतीत आम्ही हा नियम पाळला की चाकलं पण आता हा आम्ही सेवन केला आता हा सेवन केलेला हा ब्रह्मरस हा काला आमच्याजवळ ठेवणार नाही आम्ही काय करू आम्ही कलियुगात संत रूपाने अवताराला येऊ आणि त्या रूपात आल्यानंतर तू जसं वृंदावनाच्या वाळवंटात हे केलं तसं आम्ही चंद्रभागेच्या वाळवंटात करू आणि तेच आमच्या संत महानुभावांनी केली एकची चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळांची लाया वाटी आणि त्याच ज्ञानोबारायांच्या परंपरेनं काय सांगावं अशा अनाधिकाऱ्याकडे काल्याच्या कीर्तनाची सेवा आणली प्रामुख्याने सांगतो काय लायकी आहे याची पण आल्या भागात ते करीतो नाम तुझे उच्चारितो भाग्य कुणाला लाभे ऐसे अनवदानानं संत सेवा घडली त्या सेवेचा परिणाम झाला तुमच्यासारख्यांची सेवा घडली महाराज हा जो काला आहे ना हा काला प्रसाद आणणारे संत आहेत संत महात्म्यांची कृपा आहे काला करती संत जन सवे त्यांचा नारायण किंवा मगाप्रमाणे गायलं विशेष हा लाभ संता संगे महाराज या घरातली सून आमच्या
आमच्या सर्वांची कोणाची बहीण कोणाची लेक अशी असणारी राधाबाई, आणि त्या राधाबाईवर डोंगराची कृपा आहे, त्या घराण्यावरच डोंगराची कृपा आहे, आणि त्या तुकोबाची कृपा याही परिवारावर झाली की या परिवाराकडून कथा घडली आणि काला घडला. ऐका, तुमच्याकडून कथा घडली असती पण उत्तर हिंदुस्थानातले कथाकार आणले तर काला होत नाही. ते 7व्याच दिवशी राम ठोकतात. काला फक्त महाराष्ट्रातला वारकरी संप्रदायच करतो, आणि त्या काल्याचं अनुभव तुम्हा आम्हाला मिळतो. हा लाभ संतांच्या संगतीतला आहे. म्हणून यथामती यथा अवकाश तुमच्या संपूर्ण श्रोत्रवर्गाच्या समोर काल्याच्या कीर्तनाची सेवा करण्याचा प्रयत्न केला. एकदा सर्वांनी पांडुरंगाचं भजन करा. विठोबा रखुमाई, आणि ही सेवा करण्याचा योग ज्ञानोबा तुकोबाच्या कृपेने एका रंगराव बाबांच्या जीवनाच्या संबंधानं अनुभव आयला आहे. माझ्यापेक्षा माऊलीला दुर्मिळ भागात झेंडा रोवला बसदईसारखा. त्या बसदईतले लोक फक्त बुवानंतर माऊलीलेच ऐकतात. बाकी कोण किती चालक व्हावं पण माऊलीनं शब्द टाकला तो फाडतात. हे अनुभवलं. जसं रंगराव बाबाचं कार्य आहे त्याच कार्याला, शिवरामबाच्या कार्याला अनुसरून महाराज देशमुख परिवारानं डोंगराचा कार्यक्रम आजीवन चालवला. आज काही वर्षानं 2032 म्हणा आनंदाचे सोहळे आपल्याला अनुभवायचे आहेत. असो मला चिंतन सांगायचे आहेत. इथं चिंतन असा मांडायचं आहे. श्रीमंत श्री तुकोबारायचा भाव मांडतायत की बाबा पिटू भक्तीचा डांगोरा महाराज प्राप्त झालेला आपल्याजवळ ठेवू नका. तुकोबारायच्या संगतीतलं सुख काय आहे गडचिरोलीवाल्यांना कळावं याकरता महाराज आमचे गजानन बाप्पू, आमच्या जयाताई, आमचा गोपी, आमचे संता महाराज, ही मंडळी सर्व जळगाववाले म्हणते ना आम्ही पहिले आलो ना रे. जळगाववाली टीम महाराज 7 दिवसांपासून मुक्कामी आहे. माझे सहकलाकार मंडळी जगदीश महाराज, आमचे प्रथमेश महाराज, दीपक महाराज, गोपाल महाराज, सुशांत महाराज, ही सर्व मंडळी, विक्रम महाराज, या सर्व मंडळींनी इथं सेवा केली. एकच सांगतोय का आता तरी पुढे हाचे उपदेश हे तुकोबारायचं वाक्य प्रमाण आहे. पण त्याच्या पुढचं लक्षात ठेवा हे आपल्यासाठी आहे. नका करू नाश आयुष्याचा, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. ऐका, मागचं काय झालं आपल्याला माहीत नाही, पुढच्यासाठी लक्षात ठेवा. हित ते करावे देवाचे चिंतन. आपल्याला असे सुंदर लोक लाभलेत याचा आनंद आपण उपभोगा. तुळशीच्या माळा गळ्यात घाला, चांगले राहा, चांगले वागा, आपला व्यवसाय अगदी अगदी काटेकोर पद्धतीने सांभाळा. जीवनात भरपूर पैसा कमवा, कमावलेलाच आहे पण हे विशेष सांगतो, आणि कमावलेली माणसं टिकवा हे विशेष सांगतो. आणि पुढचं आहे का सर्वांनी भूमाता, स्वमाता, गोमाता, गंगा माता यांच्या कामी पडण्याकरता स्वतःचं स्वरक्षण करा. लय लोक सांगतात धर्मरक्षण, मी धर्मरक्षण नसतं सांगू, स्वरक्षण करा. निर्व्यसनी जगा, तुळशीची माळ गळ्यात घाला, देवाला मान्य करा, साधूची सेवा करा. ऐका, आपल्या जीवनातला आनंद द्विगुणित करा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. एवढंच जीवन तुमचं आमचं बनावं याकरता सदैव परमार्थाच्या आश्रित राहा. ऐका, गुरुदेवाला मानणारी काही मंडळी समोर आहेत, राष्ट्रसंतांना मानणारी काही मंडळी समोर आहे. य स्वर्ग सम संसार हो याकरता परमार्थमय जीवन बने या तत्वाचा स्वीकार करा आणि आपलं जीवन उज्ज्वल करा. या ठिकाणी श्रीमान नगरसेवक
श्रीकांतदादा देशमुख यांच्या नेतृत्वात म्हणावा, यांच्या परिवारानं, मोठ्या थोरांनी, लहान मोठ्या सर्वांनी सहकार्याने, नगरातल्या सर्व लोकांच्या सहकार्याने सप्ताह पार पडला. झालेली सप्ताहाची सेवा, या काल्याची सेवा भगवान श्रीकृष्णाच्या चरणी समर्पित करू. ज्या साधुसंतांच्या कृपेने आम्ही परमार्थाचे अधिकारी झालो, त्या साधुसंतांचं भजन करू, पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनाची नावे. बोलता बोलता काही चुकीचे शब्द आवेशात निघाले असतील ते माझ्या बुद्धीचे दोष, जे बरोबर असतील ते गुरुचरण सेवेचं फळ झालेली सेवा पुन्हा एकदा श्री तुकोबारायांच्या चरणी, श्री ज्ञानोबारायांच्या चरणी, गणपती बाप्पांच्या चरणी समर्पित करतो आणि पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनाची नावे. ज्ञानेश्वर माऊली करू. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा या मंत्राचा जप करू. पण काल्याचा अभंग म्हणून शिंके लाविले दुरी हा अभंग घेऊन, काल्याचा अभंग घेऊन सर्वांचं लक्ष आरतीकडे केंद्रित करू. ज्ञानेश्वर